घायल हूं इसलिए घातक हूं, धुरंधर चित्रपटाचा डायलॉग म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपवर निशाणा साधलाय। अकलूज पालिका निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला होता। या निकालामध्ये मोहिते पाटील यांचं वर्चस्व दिसून आलं। नगर परिषद झाकी है, जिल्हा परिषद अभी बाकी है, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। जिथे आमचा एखादा नगरसेवक निवडून यायचा तिथे आमचे 15 नगरसेवक निवडून आले, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात। सिद्धार्थ बनसोडे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नशीब आजमावणार। नागपूर महापालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजप प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। सिंदखेड राजा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून 21 वर्षीय तरुणाचा विजय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सौरभ तायडेंची नगराध्यक्ष म्हणून निवड। राज्यातील पहिलाच कमी वयाचा नगराध्यक्ष असल्याने सर्वत्र कौतुक। नागपूरच्या कामठीमधल्या विजयी रॅलीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सहभाग। कडाक्याच्या थंडीतही हजारो नागरिक विजयी रॅलीमध्ये सहभागी। कामठी नगर परिषदेमध्ये 40 वर्षांनंतर भाजपची सत्ता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। काल अजित पवारांनी पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या। मंत्रिपद दिलं तरी मी नक्कीच स्वागत करेन, माझी इच्छा असली तरी मी थेट शपथ थोडी घेऊ शकतो, सुनील शेळकेंचं वक्तव्य। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या मंत्रिपदावर शेळकेंची वर्णी लागणार अशी चर्चा। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवर सलग 5व्यांदा शिवसेनेची सत्ता। शिंदेच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी यांचा मोठा विजय। स्थानिक निवडणुकीमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीनं कारभार झाला नाही। या निवडणुकीमध्ये सरकारनं अनेक आमिषं दाखवली, खासदार निलेश लंकेंचा आरोप। तर धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरं केलं, लंकेंची टीका।